राज्यातल्या स्कूल बस ओनर्स असोसिएशन पाठोपाठ पालक संघटनांच्या वतीनंही आगामी शैक्षणिक वर्षात हायब्रिड मोडमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन शाळा भरवण्याची सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. आखातातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली इंधन टंचाई आणि पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्यानं होणारी दरवाढ या पार्श्वभूमीवर आगामी शैक्षणिक वर्षात शाळा ऑनलाईन आणि ऑफलाईन हायब्रिड मोडमध्ये तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याची मागणी ही इंडिया वाईल्ड पेरेंट्स असोसिएशनकडून करण्यात आली आहे. 2 दिवस ऑनलाईन आणि 2 दिवस ऑफलाईन अशा हायब्रिड मोडमध्ये शाळा सुरू कराव्यात. शाळा घराजवळ असेल त्या विद्यार्थ्यांनी चालत शाळेत यावं किंवा त्यांना सायकलवरून येण्यास प्रोत्साहन देण्यात यावं. सरकारकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी EV बसेसची सोय करून द्यावी अशा सूचना काही पालक संघटनांकडून पत्रातून देण्यात आल्या आहेत. गव्हर्नमेंटने फिक्स पण ठरवलं नाही. आज 2 रुपये, उद्या 4 रुपये, परवा दिवशी 10 रुपये. एकदा ठरवलं तर आम्हाला पण एकदम बरोबर व्यवस्थित ठरू शकतो. फिशिंग ट्रॉलरसाठी डिझेल कन्सेशनमध्ये दिलेत. असं शाळेच्या बससाठी त्यांनी कन्सेशन दिलं ते एकदम बरं पडणार, सगळ्याची सोय होणार. इसमें बहुत सारे सजेशंस हैं जो हम लोग पुट अप करेंगे गवर्नमेंट के सामने. सजेशंस में ऐसा है कि हाइब्रिड मोड में स्कूल्स को स्टार्ट किया जाए. अभी वैसे भी छुट्टियां चल रही हैं, बट लेटर ऑन जो है स्टार्टिंग में धीरे धीरे हम 2 डेज़ ऑनलाइन कर सकते हैं, 2 डेज़ ऑफलाइन किया जा सकता है स्कूल. या फिर जो बच्चे कम्यूट करते हैं साइकिल से, हम उनको प्रमोट कर सकते हैं बच्चों को कि आप साइकिल से कम्यूट करें. स्कूल बस ओनर्स असोसिएशन आणि पालक संघटनांच्या सूचनेनुसार आगामी शैक्षणिक वर्षात शाळा 3 दिवस ऑफलाईन आणि 2 दिवस ऑनलाईन भरवल्या तर किती इंधनाची बचत होऊ शकते पाहूया ग्राफिक्समधून. महाराष्ट्रातल्या एकूण स्कूल बसेस साधारण 40,000 आहेत. एका स्कूल बससाठी आवश्यक इंधन हे एका बसला दिवसाला 18 ते 20 लिटर डिझेलची गरज असते आणि ती जर लक्षात घेतली आणि शाळा 2 दिवस ऑनलाईन असतील तर इंधनाची बचत ही 16 लाख लिटर डिझेलची होऊ शकते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.